पिढ्याची तयारी अगोदरच करून ठेवली वाटतं. हो झालं एकानं धान्य जोडवून नेले त्यानेच पेढे आणून दिले. आज कामी आले घ्या एक एक पेढा घ्या. अर्धा पेढा भरून आला ते. तोंडही गोड केलं. आता आम्हाला जाण्याची परवानगी द्या. अवश्य या तुम्ही. बरं येतो बोल ना. जरा साहेबांचा आशीर्वाद घे ना. औक्षवंत हो. हो साहेब निघतो आम्ही. चला राहू साहेब. या तुम्ही. रावसाहेब, मी येतो. या. विजया, हे काय येऊ का? गणपत, एक कप पैसे घेऊन जा रे. विजया. रावसाहेब हो बरं. अरे वा योग्य वेळी आला. घे पेढा घे. कसला? अरे आता दिलेल्या माझ्या पूर्वजच्या मुद्दा झाली होती. काय काय झालं कारण? रावसाहेब दया करा माझ्या रावसाहेब रावसाहेब हे लग्न होता का मध्ये हो रावसाहेब हे लग्न होता का मध्ये? मूर्खासारखा काहीतरी काय बोलतो. मी मूर्ख नाही रावसाहेब. बहिणीच्या माहेरचा वेडा आहे. बहिणीच्या माहेरचा वेडा दया करा माझ्या. हे जर लग्न झालं तर माझी बहीण तडफडून मरेल. पण तुझ्या बहिणीचा माझ्या पवनच्या लग्नाशी काय संबंध? काय संबंध? रावसाहेब विचारायला पवन माझ्या बहिणीचा आणि याचा काय संबंध आहे? पवन हा काय म्हणतोय रे? ते मलाही समजत नाही. एवढे निष्ठुर होऊ नका. एका पवित्र प्रेमाशी तुम्ही एवढे बेमान होऊ नका. प्रेम इमान बेईमान मी जाणार नाही. फक्त फक्त शरीराची भूक भागवणं जाणणार. You shut up and get out. मी रिकाम्या हाताने जाणार नाही. रावसाहेब याचा फैसला मी करूनच जाणार. काय तो? या पवनचं लग्न माझ्या बहिणीशी लावावंच लागेल. वा रे वा, जबरदस्ती. थांब पवन. हो थांब. बरं तुझ्या बहिणीचं लग्न या माझ्या मुलाशी व्हावं असं वाटतं ना तुला? उत्तर होती माझी. मी तयार आहे. भावा, जरा थांब. बरं मला 3 लाख रुपये रोज आणि 35 तोळे सोनं देत असतील तर माझ्या पवनचं लग्न तुझ्या बहिणीशी लावायला मी तयार आहे. रावसाहेब केवढी मोठी अट घातली हो तुम्ही. ती अटही मी पूर्ण केली असती. पण विकायलाही माझ्याकडे काही नाही. पण तेही भाड्याचं. ते जर माझं असतं ना तर मी विकून तुमच्या साऱ्या अटी मी मान्य केल्या असतं. पण हातावर पोट अटकायला तो काय करणार? होय रावसाहेब, एक मार्ग आहे. चोरी करायची. आजवर इमानाने वागले. कुठल्याही पापाला शिवला नाही. त्या हाताने चोरी करायची. चोरीसारखं पाप करायचं. वा रे वा, तू चोरी केलेले पैसे आम्ही घेतले
घेतले तर तुझ्या बरोबर आमच्याही हातात देड्या. तुम्ही प्रेमाचा सौदा केला, मी माझ्या जीवनाचा सौदा करतो. पवन पवन आधीच सारे सांगितलं माझ्या बहिणीला प्रेमाचा सौदा करणार म्हणून. तिला कधी विचारलं होतं का याला पहिला? प्रेम करण्यापूर्वी तुम्ही किती हुंडा घेणार म्हणून? प्रेम पैशाच्या तराजूत मोजता येत नाही. दुधाचं वजन केलं जातं. पैशाच्या वासीनं प्रेम विकणं हे आमच्या घराण्यात चालत नाही. लग्नाआधी प्रेम करणं चालतं. तुला आवड आहे नकळत तरुण तरुणी एकमेकांकडे आकर्षित होतात आणि ते आकर्षित होतात म्हणून त्याने लग्नच केलं पाहिजे असं नाही. तुझ्या बहिणीशी घडला तो भावनेचा प्रश्न होता आणि आता प्रश्न आहे तो एका मुलानं आपल्या पित्याचं वचन पाळण्याचा कर्तव्याचा प्रश्न आहे. पवन आणि त्या कर्तव्यात तू येऊ नको. बघ तुला थोडं काय करता असेल मी तुला 50-60 रुपये देतो. ते घे आणि माझ्या मार्गातून दूर हो. हरामखोर माझ्या डुबळ्या गरीबीला विकत घेऊ पाहत होता. आम्ही गरीब म्हणजे शेडातले किडे वाटलं. हरामखोर हल्ला करून टाकेल मी. जाग्यानो माझ्या बहिणीचं आयुष्य बर्बाद करता का? पण याद राखा रावसाहेब, हे माझे तोंड तुमचे पाय चाटत होते ते तोंड तुमच्या ज्ञानाचा घोळ घेतला घेऊन राहिला नाही. पैशाच्या राशीवर गरीब तरुणाच्या शिराशी खेळ करणाऱ्या नराधमानो लाडक्यानो याद राखा. तर या पवनचं लग्न दुसऱ्या मुलीशी लावण्याचा प्रयत्न केला तर हे लग्न मंडपात घुसून सारा लग्न मंडप उद्ध्वस्त करेन. तू तुमच्या ही धमकी तुला टाटायला. पवन, हा जाई ना कधी जाऊच त्याला सांगता येणार नाही. तेव्हा असा कर, कैलाश बँडवर जाईल तेव्हा घेऊन ये ना. ठीक आहे आलो. मला वाटलं होतं तो करण काहीतरी गोंधळ घालणार म्हणून लगेच इथे आलो आहे मी. कैलाश, हा करण कशाचा वाद झालाय? हा जो सारा गांडूळ होता आता सर्प झालाय. तुम्ही कशाला घाबरता? मी आहे ना. कदाचित ऐन लग्नात काहीतरी गोंधळ घातला तर हो घालू शकणार नाही. हे बघितलं ना? वाह, मी त्याचा खून करणार आहे. शाबास, वाह शाबास. काय चाललंय रे? तुझी ही प्रॅक्टिस आमच्या तीर्थरूपाने पाहिली तर तुझ्या कबरेचा एकही हाड शिल्लक राहील का? तू केव्हा वेळ सांगता येत नाही. चाबुके तू कोण रे बाबा? गणपा, आपण आपल्या मानाप्रमाणे राहावं. उगाच भांडण वाढायला नको तरी. गणपा, या घरात तरुणासारखी लक्ष्मी आहे. पण मी म्हणतोय, लग्न झाल्यापासून होती तरी प्रसन्न वाटत नाही. काय करणार?
तिच्या भावाची ऐकत नसताना सगळे मागे म्हणजे त्याच्या भावाच्या डोक्यावर कर्जाचा भार झाला असावा, त्यामुळेच ती विवंचित असावी. शेवटी रक्ताचं नातं ते विसरता येत नाही. वास्तविक एवढा मुद्दा घ्यायला नको होता. पण माणूस भावनेपेक्षा लोभालाच बळी पडतो. गणपा, मी लग्न करत नाही हे बघायचं नाही. एका गोष्टीत बरोबर दुसऱ्या गोष्टीत चूक. कसं? तुम्ही लग्न केल्यानं त्याच्या पोरीचा बरोबर ती बिचारी म्हणतात वरच्या अरे लग्नासाठी जिव्हाळा वाढवा, तिजोरी भरण्यासाठी नाही. वधू पक्षाच्या पैशावर वाढतो वाढणारी वर्षा हीच खरी या समाजाला लागलेली कीड आहे. झीड येते मला. गणपा, हा जयराज सतत 2 वर्ष जळतोय रे. म्हणतात काय सांग. हो रे, लग्नासाठी मला 4 मुली पाहायला आल्या. सर्व नावाचं. 5वी मुलगी मला पाहायला आली. आणि खरं सांगू तुला, तिचा तो निरागस गोड भाऊक चेहरा पाहून अक्षरशः वेडा झालो मी. त्याच वेळी ठरवलं लग्न करणार तर ह्याच मुलीशी. पण बाबांचा हुंडामध्ये आला. ती गरीब होती. बाप फार थकलेला. बाबांनी हुंड्यापायी नकार दिला तिला. माझ्याजवळ काळजावरच पाय दिला. बाबांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी मी डोळा पडला. गणपा, मी ज्याला कुणाला मिळाली असेल तो किती भाग्यवान असेल काय? लग्नाआधी गुलाबाप्रमाणे वाटणारी बाय लग्नानंतर चक्क दगड लागतात. आणि एखादा भूल झाला ना चक्क ढापल्यासारखे वाटणार. लग्न न करता तुला चांगलाच अनुभव आहे. अनुभव तुमच्या पुढच्या सौभाग्यावरती आशीर्वाद तो बैठला. ते जाऊ दे. कालपासून पवन कुठे दिसत नाहीये. ते ना माहिती साहेबांच्या बाहेर गेले. कशाला? नक्की माहिती नाही, पण काल दुपारी ना रावसाहेब पवन साहेबांना विचारू भाऊंच्या त्या 1 लाख रुपयाचा काय झाला म्हणून. म्हणजे पवन 1 लाख रुपये आणायला गेला तर ते फक्त कळेना. कसली? हो, आपले तर हा हा, त्याला चोरीच्या आरोपाखाली शिक्षा झाली म्हणतात. त्यांच्या केलेलं चुकीचं फोटो आलो का कसं काय? पाठवून रावसाहेबच सांगितलं. कसे काय? केवळ पैशाच्या हव्याच्या पोटी त्यांचा प्रेम खोटारला होत. म्हणजे माझ्या कानावर आलं ते खरंच की. आता फक्त ना ती वेळी होऊन बाकी लावलेली वेडी? हो हो, फक्त वेळी होऊन बाकी लावलेली आहे. कोण वेळी झाली आहे? कोण वेडी झाली? हा हा, याची बायको वेडी झाली. माझी बाय तुझी बायको वेळी झाली आहे का? अरे वा, वेड्यांच्या हॉस्पिटलला ठेवायची. होईल बरी ती. हो ना, वेड्यांच्या हॉस्पिटलला ठेवूया. टेम्परवाणी बाहेर बघून ते लागतं वाटतं. त्यांच्याने वेडी बनवायला. अहो माझा नदीलाच जाऊन नाही हो. मी माय घेऊन तेव्हापासून तो उभा आहे. मायाची सगळी उजराव गळान गेली, पाना सुकान गेली. आणि ते तो मायाचं 2 फुटा गेलो तरी माझ्या लग्नात तो वेळ बसला नाही हो. वेळ आला की बरोबर वेळ बसेल. करुणा, तू भाजी आणायला बाजारात का गेलीस? हा सोडणार होता का? सांगते. काल त्याला सांगितलं भेंडी घेऊन यायला. त्याने भोपळा घेऊन आला. आता भोपळा मामांची ना आवडतात, बरं त्यांना आवडी आवडते. मग म्हटलं अळूची पानं घेऊन घे. त्याने चक्क दुधी भोपळा घेऊन आला. म्हणजे दुधी भोपळा आणायला सांगितला तेव्हा कोवळा घेऊन आला. मी बाहेर जा जा झाडाला पाणी घालायला जा. काहीतरी करतो ती तरी बोलती. आज तुमच्या लग्नाला 6 महिने झाले.
दहा महिन्यात राहिले 1,00,000 रुपये द्यायला हवे भाऊ. काय झालं करुणा? हं? काही करुणा, मला तुझा केवळ मोठा धीरच नाही तर मोठा भाऊ म्हणून सांग. सर्वांनीच मला बाहेर टाकल्यासारखं केलं. निदान तू तरी माझ्याशी अशी वागू नकोस. या घरात बाबा पवन ही माणसं माझ्याशी कधीच आपुलकीपणाने बोलत नाही, वागत नाही. का? कारण मी लोभी नाही म्हणून, मला हुंड्याचा तिरस्कार म्हणून. भाऊजी, माझं जीवन शुष्क आहे, त्याला संवेदना नाही, ते निर्जीव झालंय. भाऊजी, या 6 महिन्यात मी कधी अशी वागले का हो तुमच्याशी? पण मला राहून राहून वाटतंय तू माझ्याशीच काय, तू कुणाशीही मोकळेपणाने वागत नाहीस. का? याला कारण काय करू? भाऊजी, याचं कारण मला माहित आहे. तुझ्या भावाच्या डोक्यावर झालेला कर्ज. भाऊजी, का का तुझ्या भावानं त्यांच्या साऱ्या अटी मान्य केल्या? तुला दिलदार मनाचा दुसरा पती मिळाला नसता, एक पैसा हुंडा न घेणारा नवरा तुला मिळाला नसता, मग का या धर्मानांच्या तिजोऱ्या भरतात तुमच्या रक्तानं? अगं, यांची जर हुंड्याची मागणी कुणीही पुरी न करता या दोघी माणसांच्या मुलाशी तरुणी लग्न करत नसतील तर हे धनी पुत्र तुमच्यासारख्या वधू पक्षाच्या घराचे उंबरटे भिजवतील, नपेक्षा बेवारस म्हणून मरतील. करुणा, तुझ्यात मला बहीण दिसते, तुझ्या भावात मी दिसतो, आणि आज वाटतं मी तुझा भाऊ आहे आणि माझ्या डोक्यावर ते कर्जाचं कधीही न उतरणारं ओझा. भाऊजी, साऱ्या गोष्टीबद्दल खरं कशाला? माझी फक्त एकच आहे की 1,00,000 रुपयांची. 6 महिने होऊन गेले. मामांची आता विचार आहे. आणि एडिटिंग काल केले पण भाऊ कुठून देणार पैसे? आमच्याच बाबांची तिजोरी लुटून. त्याचे कारण काय आहे? हे बघ करुणा, तुला जर पैसे हवे असतील ना तर मी या क्षणी बाबांच्या तिजोरीतून 1,00,000 रुपये काढून देतो. नाही ना, तुमच्यासारख्या देवमार्गाचा असं पाप नको व्हायला. अगं, ते पाप नाहीये, पुण्य आहे. बघा, थोडं क्षणापुरतं वाजत, मग ते शांत होईल. पण मामाजींना जर ती गोष्ट समजली ना तर त्या वादळाचा वणवा होईल हो. अगं, पण तुम्ही भाऊ बहीण त्या वडव्यात जळता. परमेश्वरच तो वणवा सांगितला. त्या लोभिष्ठांच्या दुनियेत परमेश्वर असतात तर गुंडाबळीसारख्या बातम्या रोजच्या वर्तमानपत्रात आल्या नसत्या, विवाहितांच्या अश्रूंचे पूर वाहिले नसते, निष्पाप वस्त्रांनी पेट घेतला नसता, स्टोव्ह गॅस यासारखे निर्जूम पापी ठरले नसते. करुणा, आज रक्षाबंधन आहे, कदाचित तुझा भाऊ येईल, पण त्याच्या हातात 1,00,000 रुपयाच्या नोटा नसल्याशिवाय तू त्याला राखी बांधू शकणार नाही. नाही, नाही. मामाजी असं काही करणार नाही. निष्ठूर होणारे नसतात. या गरीब गाईच्या डोळ्यातून अश्रू काढून बाबा तुम्हाला काय मिळणार आहे? कर्जापोटी जीव खांद्यावर घेऊन घट्टे पडेपर्यंत काळजाची जमीन नांगरणारे बाप भाऊ तुम्हाला शिव्या देत असतील. कदाचित कुणीतरी माते फिरून भाऊ तुमचा खून करणार मी त्यांचा. कुठे आहे पवन? कोण करड? होय, कारण शेळीचा वाद झालेला कारण बहिणीच्या अत्याचाराचा सूट घेण्यासाठी पेटलेला भाऊ कोण? कोण कुठे आहे त्याला? हे बघ करड, तुझं दुःख मला समजतंय, पण अशी डोक्यात राग म्हणून घेऊन कुठलीच गोष्ट साध्य होणार नाही. संघाची लाचकारी होते काय? काळजाचा भान कुठला आहे माझ्या? माझा कोणताही गुन्हा नसताना नाहक चोरीच्या आरोपाखाली मला तुरुंगात टाकले आणि त्याला साथ दिली तुझ्या भावाने आणि बापाने. आणि त्याच गोष्टी त्या पवनचं लग्न उरकून टाकलं. नाही त्या दोघांनाही जिवंत ठेवणार नाही. हे बघ पवन, त्याच वेळी तू मला ही गोष्ट सांगितली असती तर आज मी हे लग्न होऊच दिलं नसतं. तुम्हाला सांगायला त्या खराब झाल्याने मला पुस्तकात काही दिली होती. दुसऱ्या दिवशी घरी दत्तक म्हणून पोलिसात
एक तर पवनच्या प्रेम भंगाचा तिच्यावर झालेला परिणाम आणि मला पोलिसांनी केलेली अटक पाहता तो झालेला तिच्यावर परिणाम. की वेळी झाली हो वेळी झाली. आज दरवर्षी रक्षाबंधनाचा दिवस किती आनंदात जाईल. मला किती आनंदात ती राखी बांधायची. पण आज हे मंगट राखी विना रिकामे आहे रिकामे. जयराम मी तिचं रक्षण करू शकलो नाही. माझ्या बहिणीच्या जीवनाला आग लावणार नाही. माझ्याशी एकही शब्द बोलतो काय अपराध केला. माझ्या बहिणीला वेळीच हा तुझा अपराध नाही. नाही करण, तुझा काहीतरी गैरसमज होतं की तुझ्या बहिणीबाबत अगदी अज्ञात आहे. ती कशी असू द्या पण ही माझ्या दुश्मनाची बायको आहे. तरीही ती तुझ्या बहिणीसारखीच असहाय्य आहे. तिचे फक्त अश्रू दिसतील, मनात उमटणारा वेळ पण दिसणार नाही. पण मला खरी गोष्ट तर कळू द्या. नको करणं, उगाच झाल्या गोष्टीबद्दल तुझं दुःख वाढेल. पण पण यांचं समाधान झाल्याशिवाय मला शांतता राहणार नाही. त्यामुळे काय असेल ते सांगा. नको करणं, उगाच भलत्या गोष्टीचा आग्रह करू नकोस. तुझा संस्कार कुठे. पवनच्या प्रेमाचा तुला थोडाफार लाभ होतोय, त्याला विन्मुख होशील. आता मी अविचार सुद्धा करणार नाही. मी सांगतो करू ना. तुझा नवरा पवन त्याला कोणी प्रेम देऊ नये हीच माझी इच्छा आहे. एका पोरीच्या काळजावर पाय देऊन तुझ्या नवऱ्याने तुझ्याशी लग्न केलं. माझी बहीण जिला मी प्रल्हादाच्या पोटाप्रमाणे जपली त्या माझ्या बहिणीच्या प्रेमाची तुझा नवरा भारी डाव केला आणि आमच्या ठिकाण्या गरीबवर लाज मारून तुझ्यासारख्या राणी समजली. वळा राणी श्रीमंत, कोण श्रीमंत? अरे ती श्रीमंत नाहीये, तिचा भाऊ माझ्यासारखाच गरीब आहे. माझ्या लग्नाला ते आमचं घर गहाण झालं. वेळेवरचं कर्ज फेडलं नाही ना. पण माझा भाऊ रस्त्यावर आहे. सर्वांच्या पायाखाली तुडवला जाईल. बहिणीच्या संसारासाठी, तिच्या सुखासाठी त्याने स्वतःच्या जीवात आग लावून घेतली. आणि मी आज प्रत्यक्ष वळणात तडफडतो. प्रत्यक्ष बहीण जिवंत असताना आज हे मनगट राखी विना रिकामी आहे. त्या राखीच्या जागी पडत आहेत ते माझ्या विषयी. तुरुंगातून बाहेर सुटलो आणि सुट्टाच घरी येऊन पाहतो तर का तर माझ्या बहिणीला एका खांबाला बांधून ठेवलं. वेडी झाली होती हो. पण मला आवडलं नाही. पण मला दोरी सोडता ती थेट निघून गेली. ती थेट जाऊन नदीत उडी मारली. झाडाची दोरी बळकट होती म्हणून ती वाचली. तिला परत आणली आणि परत बांधून ठेवली. मला राखी बांधणारे तिचे हात बांधण्याची सजा मला मिळाली. नाही ती राखी बांधे, जरूर बांधे, पण पवनच्या रक्तात भिजवून. नाही. मला कुणाची किंमत नाही. बहिणीची बहीण हो. त्या बहिणीची तेच बहीण मायेसाठी वेळी झाली.
ताई मी जातो. तुझं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. पण दुसऱ्या बहिणीच्या अत्याचाराला सूट घेणं हेही माझंच कर्तव्य आहे. त्यावेळी मात्र हे बंधन आणवायला नको. पण भैया तुला तुझा नवरा हवा असेल तर तुला एक दिव्य करावं लागणार आहे. मी पवनच्या रक्षणासाठी कोणतंही दिव्य करायला तयार आहे. मी माझ्या प्राणांची बाजी देईन, पण पती रक्षणात कधीच कमी पडू द्यायची नाही. शेवटी आजार असतो तो खूपवाचा. त्याशिवाय तुझ्या तो फारच खूप आहे. आजच्या चंचल तरुणीने तुझा आदर्श समोर ठेवावा. खरंच एक पवन किती भाग्यवान आहे. त्यांना तुझ्यासाठी पतिव्रता मिळाली, लक्ष्मी मिळाली. पण आज त्या लक्ष्मीच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी तिची खरी कसोटी आहे. कोणा भावना? करुणा, तू करणच्या बहिणीला वेळातून बरी करायची. कदाचित तुला पाहता ती खवळेल. तुला कदाचित तिला वाट आपण ज्याच्याशी लग्न करणार होतो तो नवरा हिने बळकावला या सूड भावनेने ती तुझ्यावर धडक घेईल. तिला तुझा गळा उठावा असा वाटेल. ती तुझ्यावर तुटून पडेल. तेव्हा तर माझा प्राण गेला तरी मला त्याची पर्वा नाही. पण तुझा मी सुरात घेतलाय ना, तुझा भाव सुराणा म्हणणं माझं कर्तव्य आहे. पण संध्याकाळी ठीक आहे, पण सांगू ठेव, वाटतं तेवढं सोपं नाही ते. जेव्हा माझे प्राण गेले तरी गेलाच आहे. पण तुझा तुला परत मिळेलच. बघ, असं अभद्र काहीतरी बोलू नको. थोड्याशा युक्तीनं आणि सावधपणे तिला जर सावरण्याचा प्रयत्न केला ना तर धोका मुळीच येणार नाही. तुझे सर्वांचे आशीर्वाद आहेत ना पाहिजे. मग मी कशाला घालवायला हवं? परमेश्वरा, या लक्ष्मीला या उदंत यश दे आणि या घराची शोभा अधिक वाढ. या पवन कुमार या, तुमचीच वाट पाहत होते. पवन भाऊ भेटला नाही, त्याच्याशी तुला काय करतोय? तुझं माझ्याशी नातं जोडलं. करुणा तुझी पत्नी आहे. पर्यायानं तिच्याशी माझं नातं जोडलं गेलं. ती माझी बहिणी आहे. ते सारे जगाला ठाऊक आहे. जग डोळ्याने पाहतं पवन, आपण हृदयाने पाहतो. भाऊने पैसे दिले नसतीलच. नाही, मग काय विचार केला? अजून विचाराचा विचार केला नाही. अविचाराचा केलास? कुणाबद्दल बोलतोयस तू? करणच्या बहिणीबद्दल, शैलूबद्दल. तिचा आणि माझा काय संबंध? लाज वाटत नाही असं बोलायला? दादा, अरे तिच्या बर्बाद झालेल्या आयुष्याला कोण जबाबदार आहे? वा, भारी मुलगा तिचा तुला. मग तूच करणार तिच्याशी लग्न? वा पवन वा, मानलं. मूर्खा, प्रेमाचा किती साधा सोपा अर्थ काढला. अरे एवढा सोपा अर्थ प्रेमाचा असता तर प्रेम हा शब्दच तयार झाला नसता. तिचं जर तुझ्यावर प्रेम नसतं तर आज ती वेळी झाली नसती. अरे मीच काय, एखादा राजकुमार जर तिच्याशी लग्नाला तयार झाला तरी ती मानणार नाही. खरं प्रेम पारखायला छातीच्या पिंजऱ्यात काळीच नावाची चीज असावी लागते पवन, पत्थर नको. तुझं तत्वज्ञान ऐकून घेण्याएवढा विद्युत पुढा राहिला नाही आहे. तुझ्या डोळ्यावर पैशाची धुंदी चढली आहे. वेळीच ती पुसून टाक आणि वेळीच त्या धुंदीतून जागा हो. न पेक्षा कदाचित तुला तुझे प्राणही गमवावे लागतील. कुणाची हिंमत झाली माझ्या अंगाला हात लावायची? समजेल, सावध राहा. कदाचित बापाच्या पापाचं प्रायश्चित तुला एकट्यालाच भोगावं लागेल. आलाय मोठा सांगायला. कदाचित माझा सुखाने चाललेला संसार याला पावत नसेल. मग करायचं की स्वतःच लग्न? रुद्रा, आज तुला मस्तपैकी साडी आणली. घे ना. अरे बापरे, तुम्ही मेलो. आपण भाऊ काय म्हणाला?
काही नाही. मला प्रस्तावना नकोय. भाऊने 1,00,000 रुपये दिले. नाहीत. आणखी 3 महिन्याची मुदत वाढवून द्या म्हणाला. मिळणार नाही. त्याची परिस्थिती पाहून मी त्याला 3 महिन्याची मुदत वाढवून दिली. मूर्ख आहे लेकाचा. हो. हो काय? बायकोचा प्रेम नाही अडकलाच होत ना. अरे पायाची वाट पायाला ठेवावी. हो. डोक्यावर जातो नकोस. हो ना. हो काय? ही साडी कुणाला आणली? ही म्हणाली होती असल्या रंगाची साडी हवी म्हणून. येत नाहीत साड्या. यासाठी घाम घालावा लागतो घाम. हे बघ भाऊने 1,00,000 रुपये दिले. दिलेच ना झाली. बायकोचा एवढा पुळका होतो. सर्व फियास्को. आईला छक मारली आणि यांच्यासमोर साडी बाहेर काढली आणि त्यांनाच नेसायला सांगितली. आमचा लग एकदम बॅड. आय एम सॅड. आला तुम्ही? नाही, मी पवनचं भूत आहे. आल्या नाही एवढं चिडायला काय झालं? अगं तुला मस्तपैकी दुबईची साडी आणली होती. साडी? पण ती फक्त साडी आणली, एवढ्या नाचायला गाडी नाही आणली. आणि ती साडी सध्या बाबांच्या कस्टडीमध्ये बंदिस्त आहे. चालायचं ग. भाऊने पैसे दिले नाही. अगं त्याबद्दल दुःखी नाही ग मी. मिळतील कधीतरी. तो विचार सोडून दे. भाऊ कसं आहे? हो. लग्नानंतर बरेच दिवस झाले आलाच नाही. त्याची तब्येत बरी आहे ना? हो ना. बरी. अजूनही तिथे राहते. आता ह्या कसं सांगू. नको का? हो ना. ठीक होता ना. मला मिष्टान्न आणि पक्वान्न खायला लागली. खरंच? हो खरंच. करुणा, मी एक आयडिया काढली. मी भाऊला सरळ सांगून टाकेन ते 1,00,000 रुपये तू देऊ नकोस म्हणून. पण तो ऐकायलाच तयार नाही. म्हणाला रावसाहेबांनी माफ केलं तर काही हरकत नाही. खरं सांगू करुणा, तू आणि भाऊ हे मला दोन देव माणूस मला मिळाले. तुम्हा दोघांकडे पाहून मी माझ्यात राक्षस किती आहे हे मी पाहू लागलो. करुण, मी या 5-6 महिन्यात फार बदलून गेलो. तुझ्या प्रेमानं भारावून गेलोय. माझ्याशिवाय न जेवणारी, माझी तासनतास वाट पाहणारी पत्नी मला लागली. खरंच धन्य झाली. करुणा, तुला एक विनंती आहे ना. लग्नापूर्वी माझ्या हातून घडलेल्या चुका जर तुझ्या कानी आल्या तर त्या मनात ठेवू नको. आज मी तसा नाही आहे ग. पण तुम्ही केलेल्या चुका एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करत असतील तर? म्हणजे तुला समजलं? सावध झालेलं घरभर जायला वेळ लागतो. मला क्षमा कर करुणा. वासनेच्या भरात मी तिच्या चालवण्याचा विचारच केला नाही. पण आता विचार कराल ना? हो. हाच तिच्या जीवनाचा तुम्ही आणि आम्ही विचार करायला हवा आणि तिच्या जखमेवर हळूहळू कुंकर घालायला हवं. म्हणजे तुझा निर्णय तू बोलते ते करू ना. हो, माझ्यातली एक स्त्री होती आणि स्त्रीच्या वेदना स्त्रीच जाणते. ही स्त्री केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार करते. ती स्त्री नाही, ती पशुतुल्य आहे. आणि पवन मला पशु बनायचं नाहीये हो. तुझा निर्णय तुमच्या सहकार्यावर अवलंबून आहे. कशा बाबतीत सहकार्य हवंय तुला? मी शेवटला भेटायला जाणार आणि तिला बरी करणार आहे. तुला वेळ तर लागला नाही ना? चांगलाही वेळ पवन, मला तुमचा वेळ लागला.
एका सतीच्या शापातून मुक्त करायचे तुम्हाला. करुणा, तू माझ्या अपराध माफ केले. शेवटी तू माझ्या करुणा किती प्रेम करणार आहेस तू माझ्यावर. माझ्या दिलाच्या पात्रात किती प्रेम करणार आहेस तू माझ्यावर. अहो, आज मला किती आनंद झाला माहितीये. पतीच्या या एका शब्दासाठी मी तुझी प्रीती माझ्या जीवनाची प्रीती. तुझ्यावरून माझा जीव ओवाळून टाकावा असं वाटतं. मला परवानगी देणार ना. हे काय विचारण्यात आलं. तू माझे पूर्वीचे सारे अपराध माफ केले. माझ्या या दिलाच्या पात्राला पूर्ण संमती आहे. बरं, तुम्ही जमून आलात ना. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. तुझ्याकडे पाहून सहाला काही दिसून जातो. चला, दोघींचे चहा. पवन! आवरला? या प्रेमाने बोलण्याचा सौदा करण्याचा तुला येताना पाणी म्हणून माघारी आलो. आणि हा तुझा प्रणय पाहून माझं डोकं कसं भरलं. पवन मला माफ कर. जसं तू माझ्या बहिणीच्या प्रेमापासून वंचित केलं तसं आज तुला मी तुझ्या प्रेमापासून वंचित करणार आहोत. करण मला माफ कर. माझ्या हातून चूक झाली रे. सर्वीच्या शिक्षणाला शिलाची घेऊन चूक करायला एकच शिक्षा आणि ती म्हणजे देहांताची. आपला गुन्हा लपवण्यासाठी एका निष्पाप मुलीशी तुम्ही आयुष्य बर्बाद केलं. तुमच्या रक्षण करता भावालाही किती तुरुंगात टाकलं. आणि तुमची पैशाची आणि शरीराची भूक भागवून दुसरीची प्रणय रात्र फुलवताना हे तुमच्या रक्ताच्या चांदण्या केल्या. त्याचे असंख्य उल्कापात झाले. पण त्याच्या जमिनीवर खरं त्याच्या दगड आणि त्याच दगडावर तुझं डोक खवा मोक्ष करणार. रावण घोडा तुमचा वंश देखील जिवंत करणार नाही. माझ्या बहिणीचा अरे थांब भैया. नाही नाही याचं रक्त चिवडत मी मला सुडांची शांत करणार आहे. हे बघ! माझ्या रात्रीची शपथ आहे तुला. राखी पवन, उठा पवन. भैया, रात्री मात्र मी बहिणीच्या रक्षणासाठी किंवा पतीच्या रक्षणासाठी आणि तुम्हाला बचावण्यात येणार आहे. खरंच माझं खूप आवडतं. तर माझी रात्री पूर्वीची आहे. आज या रात्रीनं तुझे प्राण वाचवले. मला फसवलं तुझ्या बायकोनं. फसवलं मला. भैया, तू माझा खूप वाचवलंस ना. मी आता तुझी बदली मागवणार. नाही. हो भैया. आज माझा पती तुम्हाला परत दिला. मी तुझी पूर्वीची बहीण तुला परत दिली. भैया, अरे ही तिच्या भेटीला येत आहे. ती तिच्या सहवासात राहील. तिला जीवाभावाची मैत्री बनवणार आहे. पवन, तुम्ही माझं एक काम करा. तुम्ही याच्यासोबत जा नाही आणि फक्त शैलूला दर्शन देऊन या. नाही ही या हरामखोराचं तोंड देखील पाहणार नाही. थांब रे भैया. तुला पूर्वीची बहीण पाहिजे ना. मग मी काय सांगते ते ऐक. कोण तुम्ही जा त्याच्यासोबत. फक्त दर्शन देऊन ये.
ठीक आहे, मी जातो. मी चहा पण नाही तेवढा घाण. नको नको, मी फक्त 10 मिनिटात जाऊन येतो. मग मस्तपैकी दोघांनी बसून चहा पिऊ. पण मी फक्त 5 मिनिटं तिथे थांबणार हा. हो हो पाच. ठीक आहे, येतो मी. बारीक राहत तुझी दिसते. अरे काय ना बोला ये बैस ना. अरे आज रक्षाबंधन आहे ना, तुलाही राखी बांधली तर. राखी भावाला बांधता. अरे मग तूही माझा भाऊ आहे. दूरचा भाऊ होईना पण तूही माझा भाऊच आहे. पुढच्या नात्याने नवरोजी तुला होऊ शकतो. काय म्हणायचंय तुला? तुला म्हणण्याचा अर्थ माझ्या लक्षात नाही आला. किती खुले तुझं या घराण्याची मी संबंध लावून दिला आहे. अरे हो ना, कोण नाही म्हणतंय. हा विस्तार आहे तुझ्या आमच्यावर. काही दिवसांनी तू अप्पार म्हणशील. का? तुला आठवतं मी एकांतात तुला मी लग्नाची मागणी घातली होती. त्याच वेळी तू माझ्या थोबाडीत मारून तू माझा अपमान केला आहे. सगळं विसरून गेले मी पहिला. तू विसरलीस पण मी नाही. ही माझ्या गालावरची थप्पड 5 मिनिटापूर्वी मारलेल्या थप्पडा एवढी आजही ताजी तवानी आहे. आणि त्या अपमानाचा सूड म्हणून तुला मी या घरात आणून सोडलेली आहे. पण थोडं का होईना माझं तुझा नशीब चांगलं म्हणून तू वाचली आहे. तुझ्या सौंदर्याकडे आकर्षित होऊन पवन पागळला, बदलला, पण रावसाहेब नाही. हे सारं माझ्या ताब्यात आहे. कैलास अरे तू काय बोलतोयस मला काहीच कळत नाही. करुणा, तुला वाटतं ना तुझा संसार सुख तुला मिळावं? अरे कुणाला वाटणार नाही. प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपला संसार सुखाचा व्हावा. मग ते तुला टिकावं असं तुला वाटतं ना, मी सांगेन तशी वाग. तू बोलतोय खरं. हे बघ, मी सांगेन तशी वागशील. याही पेक्षा तुझ्या शक्य पायाची होताना रावसाहेब तुझ्या मुठी देतील. या सर्व इत्यादी साम्राज्य होशील. ते झालेच आहे. पुढे बोलत नाही. झाली नाही, होणार नाही. हे सर्व तुला या माझ्या कवेला एकदा ये माझ्या कवे, मग सारे लागतील तुझ्या सेवे. कैलास तू शेतीवर आहेस ना? पूर्ण अरे परस्परांची अभिलाषा गाळत ना, तुला शरम कशी वाटत नाहीये? मर्दाला शरम नसते. हो फक्त एकदा माझी हो. हे कदापिही शक्य नाही. हे विचार करून मला पापाची भागीदार व्हायचं नाहीये. पतिव्रतेचं पावित्र्य तू काय समजणार? अरे रात रोज घरी येणारा तू आणि तुझ्या मनात हे विष भरलंय. यापुढे या घराची पायरी चढायची नाही. मी चढणार नाही. तू ती पायरी उतरशील याचं काय? आज तुझ्या नवऱ्याच्या काळजावर स्वार झालीस. या माझ्या करंगळीत एवढी ताकद आहे ना की किंचित तरी वाकली तुझा नवरा तुला पायाखाली देते. भगवानचा स्वर्ग असतो. नवऱ्याच्या लाथा खाणं हे सुद्धा एक सौभाग्य आहे. शाबास, वाह. यावेळी लाता बघतात ना, यावेळी दुर्भाग्य आठवतं. आज 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 या क्षणी माझी तू इच्छा पूर्ण कर.
अपेक्षा तुझा भाऊ रस्त्यावर आला म्हणून समज त्याच्या आधी जितेची गर्दी घ्यायला मला उशीर लागला. भाऊ रस्त्यावर म्हणजे तुझं घर तुझा माहेर घर मी खरेदी केलंय. पहिला मी खरेदी केलं म्हणण्यापेक्षा मी ते वेगाखाली जप्त केलं आणि तुझ्या भावाला मी रस्त्यावर आणलं. किती मी अगोदर डाव केला असेल तू. भावाला रस्त्यावर आणलं. तू आजही आपल्या घरात जाऊ शकतो. हे बघ खरेदी पत्र. हे मी या खेळी फाडून टाकू शकतो. पण तू माझ्या कवेरेशी तेव्हा मी हरामखोर. ही गोष्ट जर मी पवनला सांगितली ना तर तुझा खूनच करतील ते. हा पहिला खडतूस माणसा एवढा दुष्काळ आहे. तो फार पोचलेला आहे. त्याचे हात फार पोचलेले आहे. तू निमूटपणे माझा आहे. सांग. तेव्हा पहिला पुन्हा एकदा सांगते माझा अंत भाऊ नको. पहिला सोड. काय काय करू शकणार नाही. मी तुझा उपयोग घेणार म्हणजे घेणार. एकदा या कैलाने टाकून सोडलं. तो सोडत नसतो. चल, चल माझ्यासोबत. चल, चल. राव भाविड्या. बोल पुन्हाच्याकडे वाचलेले बघा. बोल पुन्हा जर हिच्याकडे वाईट वाचलेले बघशील ना थांबा, थांबा, थांबा साहेब. जनावराला मी पाणी घालतोय. हे खा पोळ्या. खाऊ द्या. खा. खा. हे अडव्या पुन्हा या घरात दिसलास तर समजे तोडून काय काय भेटणार? काय तुमचं वाक्य मी पूर्ण केलं. जयन, गणप्या, जयन, उगाचच मलाच मारलास तू. विजय आणि माझे पूर्वीपासून प्रेमाचे संबंध होते. तुमचे आणि एकत्र संबंध होते म्हणजे होते. तुमचे बहीण भावाचे वैदिनाने ढवळ्या. आराम खोरा कुत्र्या नालायका उभा चिरीन तुला. अरे काय वेगळी चिंगल आहे, उलटा चिलीम चिल्या. कैलास चल निघू. पुन्हा या घरात यायचं नाही. मी हक्काने येणार आणि या पुऱ्या तुझ्या घराला आग लावणार म्हणजे लावणारच. काय झालं? माझ्या संसारात हा विष कालवायला निघाला. त्याची काय विषात लागून गेली आहे तुझ्या संसारात विष कालवायची. मी त्याची मुंडीत त्या विषात बुडवीन. तानाजी, येसाजी, ओ बाजी प्रभू. तुमचं काम झालं आता. पाण्याची टाकी भरायची असते. करुणा, काळजी करू नको. मी पाहतो काय. ठीक आहे. पण मगाशी त्याने तुला खरेदी पण दाखवलं. हो. अगं मग त्याच वेळी मला सांगायला हवं होतं. त्याच वेळी मी त्याच्याकडून ते काढून सुटलं असतं. ते जाऊ दे. बाबा कुठे गेले? मी तिथे जाऊ देतो. नाही, कैलास बाबांच्या मागे गेला असेल. आता त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायला हवं. येतो. सावकाश. हो.
निष्काम झालोय म्हणजे 3% व्याज घ्या. हे 3% व्याज घेण्यापेक्षा हा धंदाच बंद केलेला बरा. रावसाहेब, बोल भाऊ. काय रे, 1 लाख रुपये आणले? माझा लागलाच झाला. हो, दिल्या शब्दाला मला जागता आलं नाही. पण काय करणार, मला यावंच लागलं. ताईला वाईट वाटेल ना. हो, आज रक्षाबंधन आहे. अरे त्यात वाईट काय वाटायचं? या घरात सगळं हाताने रक्षाबंधन होतं, विकायला हाताने नव्हे. पण मी तरी काय करणार हो? हो, भावाची माया उपाळून आली ना. माया जवळ आहे का पैशाची माया? हे बघ भाऊ, 1 लाख रुपयाची मुदत संपली तेव्हा ते 1 लाख रुपये घेऊन ये आणि मग हुशार रक्षाबंधन करून घे. त्याशिवाय या घराचा उंबरठा चढायचा नाही. कसं सांगू साहेब तुम्हाला? हो, माझं राहतं घर सुद्धा जप्त केलंय सावकारानं. हो, अगदी रस्त्यावर आलोय, रस्त्यावर. वाटलं त्याच वेळी ते घर विकून टाकलं असतं ना, तर निदान व्याजाखाली तरी गेलं नसतं. पण काय करणार साहेब, माझं नशीबच फुटकं. दारोदारी भटकतोय मी आता. साहेब, मला एवढं रक्षाबंधन करू द्यावं. ही साडी देऊ द्या मला ताईला. ही साडी ही 2-250 रुपयाची. अशा भिकार साड्या नेण्याची सवय नाही या घराण्याला. जा जाऊन. हो, ही पैशाची नाही हो, ही मायेची साडी आहे, मायेची. तिची किंमत कोणीही करू शकत नाही हो, कोणीही करू शकत नाही. भाऊ, अरे किती वाट बघत होती. अरे ये वर. ताई, मी चहा घेऊन येते. खबरदार. चहा दिलास तर असल्या भिकाऱ्याला चहा सुद्धा देऊ नको. तुला राग आला? मग जा तुझ्या या रानट्या वर जा आणि ते 1 लाख रुपये घेऊन ये. साहेब, हो, एवढं रक्षाबंधन करून द्यावं मला. कदाचित हे आमचं शेवटचं रक्षाबंधन असेल. हो, पुन्हा कधी येणार नाही मी इथे. भाऊ, आम्ही एकदा बोलतो. 1 लाख रुपये घेतल्याशिवाय या घराचा उंबरठा चढायचा नाही. आमच्या दारात भिकारी येतात ते भीत बघायला. काय अगदीपणे बालेदारपणे सांगितलं होतं 6 महिन्यात 1 लाख रुपये देतो म्हणून. आता उभा का भिकाऱ्या घालता. साहेब, तुझ्यासारख्या भिकाऱ्याची पोट सून म्हणून हे करून घेतली. हे नशीब करो तुझं नशीब. साहेब, तुम्हाला जे काय मला बोलायचं ते बोला. पण एवढं रक्षाबंधन करून घेऊन द्या. हो, पाया पडतो मी तुमच्या. या साडीचं चालतं. तो जाणार नाही. होय. करुणा, जा काठी घेऊन ये. बाण त्याला. हे 1 लाख रुपये तू देणार आहे? हो, मी देईन. कुठून देणार? अरे तुझी दारूची आणि धुळ्याच्या हातावरची उधारी देता येता माझ्याही नाती न होतात. तू काय मला 1 लाख रुपये देणार? पण बाबा, या पवित्र सणा दिवशी पैशाची मागणी करणं आणि एका भावाला आपल्या बहिणीकडून राखी बांधून न देता केवळ पैशाची अभिलाषा करणं कधीही योग्य नाही. तू मला योग्य अयोग्य त्या गोष्टी शिकवू नको. बापाचं नातं रुसणं एवढा पागल हिच्या सौंदर्यावर. हिला जाऊन कांदा करावे. मामाजी, सणा दिवशी असं भांडण तंड नको. भाऊ, तू जा कधीही येऊ नको. ताई,
नुसती रडत बसणार की माझी आज्ञा मानणार? कशी मानायची आज्ञा? मानेल आणि नवरा म्हणून तिला माझी आज्ञा मानावीच लागेल. बाबा, या 6 महिन्यात माणूस किती काय केली असते ना ती मी हिच्याकडून शिकलोय. करुणा, जा हौला राठी बांध. मोठी फुलं लागली दिसते. देवानं स्त्रीचं सौंदर्य आणि गुण याचसाठी जन्माला घातले असावे. जा जा करुणा, राठी बांध. रामखोर एवढी चिठ्ठीच्या बायकोसाठी या बापाची आज्ञा करतो. बायकोचा रथावरचा शेवटपर्यंत. वा, झकास. वेल्डन माय ब्रदर, वेल्डन. रामखोरा, तू त्याला बोलतोय नाहीतर माझा भाव एवढा बदलला नसता. बाबा, ह्याला मी बदललं की हिने बदलायला लावला ते तुमच्या मनाला विचारा. आठवा तुमचं तारुण्य बाबा. तुमच्या बायकोवर म्हणजे या पवनच्या आईवर तुमचं एवढं प्रेम होतं की 6 महिन्यात तुम्ही कुटुंबापासून वेगळे झाला. थोरला भाऊ अंथरुणात खेळला होता, मरायला टेकला होता, तरीही त्याच्या आजारपणाची काडी बरीही पर्वा न करता एका दिवसात तुम्ही वेगळे झाला. का? कशासाठी? तुमच्या बायकोच्या इच्छेखातर. मग सांगा बाबा, बायको श्रेष्ठ की भाऊ? आज तुम्ही सर्वांना मिळून माझ्या विरुद्ध लढण्याचा कंग बांधला, पण याद राखा, या रावसाहेबांच्या विरोधात गेलं तर भीक मागत नाही जाईल. वा पवन वा, मानलं. तुझ्या अभिप्रायाची मला गरज नाही. असं का म्हणताय? श्री भाऊची अगदी देवासारखी आहे. तुम्ही दोघं जर एकत्र झाला तर जगाशी कसं जाऊ शकाल? करुणा, यावेळी मला या विषयावर बोलायचं नाही. तुझा भाऊला राखी बांध. पवन, मी फक्त तुला एवढंच सांगतो, तुझं भलं व्हावं यासाठी मी झटतोय. तुला वाटत असेल माझ्या या इस्टेटीवर डोळा आहे म्हणून, पण या पापाच्या कमाईच्या इस्टेटीतील मला एक कवडी नको. फक्त माझ्याशी प्रेमाने वागा. हो साहेब, हो जयंतराव सर, खूप चांगलं आहे तू. तुम्हाला समजणार नाही, तो माझा सावत्र भाऊ आहे आणि सर्व सावत्र भाऊ दुश्मन असतात आपल्या सावत्र भावाचे. हो, हाताची साडी बोटं सारखी नसतात हो. वा, आज सोनियाचा दिवस साजरा झाला. वा. माझ्याकडून तुला ही छोटीशी भेट ग. आता आणली ना घे. भाऊ, आज जेवणात जायचा मी तिकडनं घेऊन येतो. नको नको, मला आत्ताच निघायला हवं. शिवाय रावसाहेबांनी पाहिलं ना तर ती अडके राहणार होती. मला आता निघायला हवं आणि माझ्यामुळे तुमच्या या सुखी संसारात काहीतरी ढिंगी पडायला नको. मला निघायलाच पाहिजे. निघतो मी. ठीक आहे. ताई, येतो हा. आता झालं ना तुझं समाधान? आता बस पाहू. बस ना. माझ्यासाठी तरी कधी करुणा, आयुष्यात पहिल्यांदा बाबांना प्रत्युत्तर केलं. नाहीतर बाबांच्या शब्द कानी पडतात आमची पॅन्ट पिवळी होती. असलीच ना.
गेलो होतो म्हणजे काय, गृहमंत्र्यांची ऑर्डर मानायला नको. मग काय झालं? मी आधी घाबरत घाबरत तिच्या घरी गेलो. तिला आंब्याला बांधून ठेवलं होतं. मी घाबरत घाबरतच जाऊन पॉटवर बसलो. मला पाहतात ती बटाट्या एवढे डोळे करून माझ्यावर झेप घ्यायला पाहत होती. मग हळूहळू ती शांत झाली आणि रागाऐवजी तिच्या डोळ्यात करुणा येऊ लागली. तिची मान हळूहळू खाली झुकू लागली आणि डोळ्यातून टपाटप अश्रू उगाळू लागली. हो पवन, हेच हवं होतं मला. आता मला आत्मविश्वास वाटू लागलाय की मी तिला सुधरवणार. तुम्ही आज संध्याकाळी माझ्यासोबत यायला हवं. पुन्हा हो, कारण या लव हार्ट ऑपरेशनमध्ये मला तुमची सर्जन म्हणून मदत हवी आहे. ओके, ऑल राईट. आता तरी हस ना. हो बरं का, तुम्हाला जर बघायचं आहे. नको. अगं, लग्नात कसं जगचं नाव घेतलं होतं तसं नाव घे पाहू. आता मध्येच कशी तुम्हाला हुक्की आणि नाव घ्यायची? अगं, नवऱ्याला केव्हा कसली उक्ती येईल हे परमेश्वरही सांगू शकत नाही. आता घे ना. घे. बरं घेते, पण हसायचं नाही ना. ठीक आहे, आधी घे तरी नाव. हात केला, पिठलं केलं, कांदा घातला किसून. हात केलं, पिठलं केलं, कांदा घातला किसून. हे बसले रुसून आणि मी खाल्लं चाटून. हा, वा 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 वा. आशियाड स्पर्धेत पाठवण्यासारखं आहे. चला, आज चला. जेवण करा. ठीक आहे, चल. हा. अजय उखाणा आहे का? अरे आता तू म्हणणार आहे. हा, जे भाऊ म्हण काय ते. अनुभव गाठीशी बांधून घ्यायचे हो. हा. ऐका, हम्म. हात केलं पिठलं केलं, हातलं कांदो नसलं, बायको बसली रुसून, टिका उठली पाठीला घालून. वा 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 वा. अरे असला किती माझ्या काय चुकलं की का? अरे, बायकोच्या पाठीत लाथ घातली तर ती तुझ्याजवळ राहील का? म्हणे मी चालले माहेरी. आताच्या पोरी मार खात नाही रे बाबा. मार देतो आणि प्रेमात वस्ती घालतो. करुणा, हा पक्का भाताडे आहे. याच्याबरोबर बोलत राहिलो ना तर इथेच राहणार. चल जेवून घेऊया. चल. आय रात्री काही सगळी सोय ना. आय म्हणजे सर्व सुखाची तृप्ती करणारी एकमेव देवता म्हणजे बाय. बाय नाही तर माझी बाय राहते गायचं. तर मी काही कमरे या गणपती तुमच्याकडे असतोय अगं चांदा निघत्या, दरवाजा उभ्या निघत्या. निघतात जाऊ नालायक हलकट जॅमनीस कृष्णा. मूर्ख आहे ते काय का? लग्न करून कुणाचं भलं झालं. हे बघ, ही फाईल घे आणि बाहेरच्या खोलीपासून संपूर्ण वर्षाचा हिशोब करून ठेव. इन्स्पेक्टरची केव्हा धाड येईल हे सांगता येणार नाही. जा, कामाला लाग. हा, असं सारं घडलं पाहिजे. रावसाहेब, माझ्या जवळचं मी लग्न लाखो रुपये खर्च करून केलं. लाखो रुपये सुटण्यासाठी केले. पण आज त्याने माझा अपमान केलं. याला कारणीभूत ती करुणा. तिला पवनला आपल्या पदरात घेतलेला आहे. मलाही पटकं आहे आणि तिला साथ त्या जयंताची. खरे तर माझ्या विरोधात आता सर्वांना एकदा घराबाहेर काढतो. रावसाहेब, आपण तुम्ही
मी याला कायदेशीर इथं बाहेर काढू शकणार नाही. शेवटी तुमचे ते वारस आहे. आपण कसं काम करू सांगा. तुमचा फोन तुम्हाला परत मिळावं आणि भाऊ पडले 1,00,000 रुपये तेही मला मिळावं आणि या जयंतला घराबाहेर काढलं. हे कसं शक्य आहे त्याला? या कैलासला काय शक्य नाही हे बाबा रावसाहेब. भवनसाठी मी चांगलं स्थळ आणलंय. अतिशय सुंदर आहे. हुंडा रोख रक्कम 5,00,000 रुपये काय? आणि 25 तोळे सोनं. आणि एकुलती एक असल्यामुळे बापानंतर तीच मालकी साऱ्या प्रॉपर्टीची. मी तयार आहे काय? पहिला पण पवनचं लग्न झाले ना, अवघड आहे ना करा. तिला बेघर करायचं, बेझक करायचं, पवनला विदूर करायचं. म्हणजे 1,00,000 रुपये हुंडा, 25 तोळे सोनं, बापाची सारी इज्जत ती. मी तयार आहे काय? आता कुठं जाणार करू. माझी इच्छा तुला पूर्ण करावी लागेल. एक तर माझी इच्छा पूर्ण कर